नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडग आरग रस्त्यावर दुचाकी स्वाराचा अपघात. अपघातात दुचाकी स्वार चालक गंभीर जखमी. सुभाष यशवंत पाटील, पवारवाडी आरग, वय वर्ष 56, हे रात्रीच्या वेळी जात असताना गंभीर जखमी झाले आहेत. मिरज बेडग रस्त्याचे काम चालू आहे. कॉन्ट्रॅक्टर गुंजाटे यांना अनेक वेळेला बेडगमधील सामान्य नागरिकांनी वेळोवेळी सूचना केल्या आहेत. सुरक्षेचे फलक नाहीत, तसेच कोणतीही काळजी नाही. वाहतुकीच्या संदर्भात दिशानिर्देशक किंवा काम चालू असलेले बोर्ड रस्त्यावर पाहायला मिळत नाहीत. याच्या अगोदर अनेक वेळेला तक्रारी होऊन कॉन्ट्रॅक्टर यांचा मुजोरपणा तसाच चालू आहे. मात्र बेडग येथील नेते मंडळी हे या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालत आहेत का, असा खडा सवाल सुद्धा नागरिक करत आहेत. बेडग येथील नेते मंडळींचे हात यामध्ये भ्रष्टाचाराने बरबटले आहेत का, असेही लोक विचारत आहेत. जर नेते मंडळी असंच करू लागले तर एक दिवस बेडगमध्ये आलेली विकास कामं आणि त्याला लागलेला भ्रष्टाचाराचा कलंक, गालबोट यामुळे बेडग बदनाम होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वेळीच जर बेडगची नेते मंडळी यांनी सदर कॉन्ट्रॅक्टरला या संदर्भात जाब विचारला नाही तर मात्र नागरिक स्वतः रस्त्यावर उतरून कॉन्ट्रॅक्टरचे काम बंद पाडतील यात शंका नाही. गेल्या 1 वर्ष झाले हे काम चालू आहे. यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक जणांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. मात्र याचं स्वैरसूतक या कॉन्ट्रॅक्टर गुंजाटे यांना नाही, हे उघड दिसत आहे. त्यामुळे गुंजाटे यांचे बेडगमधील फंटर कोण आहेत हे शोधावं लागेल. या रस्त्यासंदर्भात अनेक नेते मंडळींचे भ्रष्टाचाराचे व्हिडिओसुद्धा असल्याचं बोललं जात आहे. पैसे घेतलेल्याचे व्हिडिओ एक दिवस समोर येतील असेही लोक आता बोलू लागले आहेत. त्यामुळं वेळीच सावध होऊन बेडग येथील नेते मंडळींनी सदर कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारणे गरजेचे आहे. सामान्य नागरिक तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहेत. हेच या बातमीच्या माध्यमातून सामान्य माणसाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न